आमच्या राष्ट्राचा झेंडा तिरंगा नाही ही धक्कादायक गोष्ट तुम्हाला बोलतोय, नाहीच आहे. ते गांजा आणि नेहरू नासके थोडी किमतीचे बेकार कडकडीत दहशतवादी समजावे अशा नालायक परंपरेने तुमच्या आमच्या मस्तकावरती जो तिरंगा झेंडा लादलाय. जय भीम, जय संविधान. आत्ताच तुम्ही कट्टर मनुसमर्थक मनुवादी संभाजी भिडे यांचा व्हिडिओ बघितलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो असा म्हणतो की मी या देशाचा तिरंगा ध्वज अर्थात राष्ट्रध्वज आम्ही मानत नाही. नेहरू गांधींनी हा ध्वज म्हणजे तिरंगा आमच्या माथ्यावर मारलेला आहे. पहिल्यांदा अशा जातीवादी देशद्रोही संभाजी भिडे उर्फ कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या भिड्याच्या डोक्यात थोडं ज्ञानाची भर पडावी म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी करत आहे. तसे नाही ते भिडेचे किडे नेहमी वळवळ करत असतात हे आपल्या सर्वाला माहीत आहे. मुळात 22 जुलै 1947ला संविधान सभेने म्हणजे संविधान सभेच्या जवळपास 289 सदस्यांनी आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा याला मान्यता दिली. 289 सदस्यापैकी जवळपास 80% सदस्य हे हिंदू होते, त्यातले परत 80% हे बॅलिस्टर होते. ह्या भिडेने लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट, भारतीय संविधानाचे जे भाग 4 फंडामेंटल ड्युटी अर्थात मूलभूत कर्तव्ये, त्यात आर्टिकल 51A मध्ये असं लिहिलेलं आहे, या देशातील प्रत्येक नागरिकांनी म्हणजे या संभाजी भिडे सहित या सर्वांचं कर्तव्य आहे, या सर्वांनी आपल्या तिरंग्याचा अर्थात राष्ट्रध्वजाचा आदर करावा. पण हा करत नाही आणि म्हणून याला खुट्टी मारण्यासाठी एक कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे राष्ट्रीय गौरव अपमान अधिनियम 1971 कलम 2A नुसार जे राष्ट्रध्वजाचा अपमान करेल अशाला खुट्टी मारण्यासाठी हा कायदा असून या कायद्यानुसार या भिडेवर त्याच्यातील किडे जे वळवळ करत आहेत ते थांबविण्यासाठी गुन्हा दाखल करावा. या भिडेच्या बोलण्यामुळे या देशाच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात येणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी भारतीय दंडविधान पूर्वीचा जो कायदा होता देशद्रोहाचा 154 आणि आताचा भारतीय न्याय संहिता कलम 152 नुसार त्या व्हिडिओवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी किंवा त्याच्या गांडीवर लात मारून त्याला पाकिस्तानला वाट लावून द्यावं असं भीम टायगर सेनेच्या वतीने मी मागणी करतो. असं जर नाही झालं आणि भविष्यात भिडे भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्याला दिसला त्याचा धोतरच नाही, त्याची अंडरपॅड फेडल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या ठिकाणी सांगतो, थांबतो. जय भीम, जय संविधान.